हॅलो माय डिअर स्टुडंट्स, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण क्वांटम नंबर बद्दल जे आहे ते डिस्कस केलं. क्वांटम नंबर काय असते, वेगवेगळ्या टाईपचे क्वांटम नंबर जे आहेत ते कुठले आहेत याबद्दल जे आहे ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये जे आहे ते डिस्कस केलं. इन प्रिव्हियस व्हिडिओ वी डिस्कस अबाउट क्वांटम नंबर अँड व्हेरियस टाइप्स ऑफ क्वांटम नंबर. And out of these various types of quantum number, we discuss about principal quantum number in previous video. Last video मध्ये आपण एक क्वांटम नंबर जो आहे तो डिस्कस केला, दॅट इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता हे क्वांटम नंबर जे आहे ते आपण वन बाय वन का डिस्कस करत आहे, कारण आपल्याला डिटेलमध्ये जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन ॲटम्स, तर त्यासाठी आपल्याला या क्वांटम नंबरचा जो आहे तो यूज जो आहे तो आपल्याला तिथे करावा लागतो. त्यासाठीच आपण वन बाय वन हे जे 4 क्वांटम नंबर जे आपल्याला दिलेले आहेत ते आपण डिस्कस करत आहे. पहिला जो क्वांटम नंबर होता दॅट इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ऑलरेडी आपण तो डिस्कस केलेला इन प्रिव्हियस व्हिडिओ. पाहिला नसेल तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही तो पाहू शकता. आज जो क्वांटम नंबर डिस्कस करणार आहे तो आहे अझिमुथल क्वांटम नंबर. देन त्यानंतर जो थर्ड क्वांटम नंबर आहे दॅट इज मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि फोर्थ जो आहे दॅट इज स्पिन क्वांटम नंबर. असे 4 टाईपचे क्वांटम नंबर आपल्याला वन बाय वन डिस्कस करायचे आहे. त्यापैकी आज जो आपण डिस्कस करत आहे दॅट इज अझिमुथल क्वांटम नंबर. क्वांटम नंबर पार्ट 2 आपण या व्हिडिओला जे आहे ते इथे म्हणू शकतो. सो अझिमुथल क्वांटम नंबर or it is also known as angular quantum number denoted by L. It is also called as subsidiary quantum number or secondary quantum number. That means azimuthal quantum number or angular quantum number or secondary quantum number or subsidiary quantum number denoted by L. Small l alphabet ni जे आहे ते त्याला डिनोट करतात. सो हा जो क्वांटम नंबर आहे, हा जो सेकंड टाइपचा क्वांटम नंबर जो आपण डिस्कस करत आहे, इट इज गिव्हन बाय अ सायंटिस्ट दॅट इज सोमरफेल्ड. सोमरफेल्डनी अझिमुथल क्वांटम नंबर जो आहे तो तिथे प्रपोज केलेला आहे. हा क्वांटम नंबर जो आहे तो ऍक्च्युली कशाबद्दल इन्फॉर्मेशन जो आहे तो देतो, तर दॅट अझिमुथल क्वांटम नंबर टेल्स अस अबाउट दी सबशेल्स और ऑर्बिटल्स which are present in an atom. त्या ॲटम मध्ये जे काही ऑर्बिटल्स आहे किंवा अँग्युलर मोमेंटम आहे ऑर्बिटल्सचं, नेम ऑफ दी सबशेल और दी शेप ऑफ दी ऑर्बिटल, हे जर आपल्याला डिस्क्राईब करायचं असेल तर त्यासाठी ज्या क्वांटम नंबरचा यूज होतो तो म्हणजे आपला अझिमुथल क्वांटम नंबर. सो फर्स्ट पॉइंट जो दिलेला आहे that is it represents the name of subshell. त्या शेल मध्ये कुठली सबशेल प्रेझेंट आहे त्याचं नेम रिप्रेझेंट करण्याचं काम जे आहे हा अझिमुथल क्वांटम नंबर जो आहे तो करतो. त्याचसोबत शेप ऑफ ऑर्बिटल, ऑर्बिटलचा शेप कुठला आहे, त्याची जॉमेट्री कुठली, कुठल्या टाईपची जॉमेट्री जो आहे तो ऑर्बिटल शो करतो, त्याचा शेप कुठला आहे हे एक्सप्लेन करण्याचे काम सुद्धा हा क्वांटम नंबर जो आहे तो तिथे करतो. त्याचसोबत ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम हे सुद्धा तिथे डिस्क्राईब होते या क्वांटम नंबरवरून, दॅट इज अझिमुथल क्वांटम नंबरवरून. सेकंड पॉइंट दॅट इज पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एल. एल जे आहे दॅट मीन्स इट इज ए नंबर ऍक्च्युली. तर या एल दॅट मीन्स अझिमुथल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कुठल्या आहेत, कशा आपण त्या घेतो, ते या पॉस्ट्युलेट मध्ये जे आहे ते इथे डिस्क्राईब केलेलं आहे. दॅट इज if L equals to 0, 1, 2 or 3 and so on, अशी जर आपण व्हॅल्यू जर घेतली तर ती व्हॅल्यू ऍक्च्युली काय डिस्क्राईब करते, तर इट डिपेंड ऑन n-1. इट डिपेंड ऑन n-1. n जो आहे आपण पाहिलेला आहे, n आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो आहे तो तिथे घेतलेला आहे. सो n-1 ही जी व्हॅल्यू आपण तिथे घेणार, n मधून -1 जर केला तर आपल्याला व्हॅल्यू कशाची भेटेल, तर L ची, दॅट इज अझिमुथल क्वांटम नंबर. सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं तर जो शेलचा जो नंबर असतो 1 2 3 4 5 6 जे काही आपण घेत आहे तिथे KLMNOP या शेल्सचा,
त्यामधून 1 मायनस जर केला, शेल नंबर मधून 1 मायनस जर केला, दॅट मीन्स n-1 ही मेथड जर अप्लाय केली तर आपल्याला जे नंबर्स तिथे भेटतील, फॉर एक्झाम्पल फर्स्ट शेल असेल तर फर्स्ट शेल दॅट मीन्स n ची व्हॅल्यू 1, त्यामधून -1 जर केला तर आपल्याला 0 भेटेल. 1 - 1 दॅट इज 0. सो 0 इज द व्हॅल्यू ऑफ अझिमुथल क्वांटम नंबर इन केस ऑफ दॅट फर्स्ट शेल. अशा प्रकारे L जो आहे तो 0 असू शकतो, 1 असू शकतो, 2 असू शकतो अँड सो ऑन. फॉर्म्युला यूज करायचा n-1 फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ L. ओके, सो इफ L इक्वल्स टू 0, जे आताच तुम्हाला इथे सांगितलं की L इक्वल्स टू 0 जर असेल तर समजून जायचं की त्या शेलमध्ये जी सबशेल प्रेझेंट आहे ती सबशेल जी आहे ती कुठली असेल तर ती सबशेल जी आहे ती आहे S सबशेल. 4 टाईपच्या सबशेल्स ज्या आहेत त्या असतात S, P, D आणि F. याबद्दल डिटेलमध्ये आपण नंतर डिस्कस करणार आहे, पण हे लक्षात ठेवायच्या. सो त्यापैकी S सबशेल जी आहे ती प्रेझेंट असणार जेव्हा L ची व्हॅल्यू जी आहे ती 0 येणार. जेव्हा L ची व्हॅल्यू जी आहे ती 0 येणार, दॅट मीन्स अझिमुथल क्वांटम नंबर दॅट इज L इक्वल्स टू 0. इन दॅट केस that particular shell include only one type of subshell, that is S subshell. If L equals to 1, जेव्हा अझिमुथल क्वांटम नंबर L ची व्हॅल्यू जी आहे ती 1 जी आहे ती असेल तर अशा वेळेस जी सबशेल जी तिथे प्रेझेंट असेल ती कुठली तर P सबशेल. In case of L equals to 2, then D subshell. In case of L equals to 3, then F subshell. असं सिंपल एक पॉइंट जो आहे तो इन केस ऑफ अझिमुथल क्वांटम नंबर, इन केस ऑफ व्हॅल्यूज ऑफ L जे आहे ते तिथे दिलेला आहे. इफ L इक्वल्स टू 0, then S subshell is present. If L equals to 1, then P subshell. If L equals to 2, then D subshell. And if L equals to 3, then F subshell. आणि L च्या ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत 0, 1, 2, 3 अँड सो ऑन, हे आपण कॅल्क्युलेट करणार आहे बाय युझिंग फॉर्म्युला n-1. सो n-1 केल्यानंतर जी व्हॅल्यू येणार त्यानुसार आपल्याला डिसाईड करावं लागेल की तिथे सबशेल जी आहे ती कुठली प्रेझेंट आहे. नाउ द नेक्स्ट पॉइंट विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस टॉपिक विच टेल्स अस अबाउट द सबशेल्स, हाऊ दे आर प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर शेल. तो नेक्स्ट जो पॉइंट दिलेला आहे इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे अबाउट द व्हॅल्यूज ऑफ L. वेगवेगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या L च्या आपण घेऊन जे आहे ते तिथे आपल्याला नंबर ऑफ सबशेल जे आहेत ते कसे प्रेझेंट असतात, कुठल्या कुठल्या टाईपच्या सबशेल जे आहेत त्या प्रेझेंट असतात ते आपल्याला तिथे जे आहे ते डिस्क्राईब करता येते, त्याचा यूज जो आहे तो आपल्याला करता येते. सो व्हॅल्यू ऑफ L लाईज बिटवीन 0 to n-1. आपल्याला माहिती आहे की L ची जी व्हॅल्यू आहे मिनिमम व्हॅल्यू इज 0 and maximum is what? तर n-1. n means the shell number. त्याला -1 जर केलं तर आपल्याला तिथे व्हॅल्यू भेटते. कशाची व्हॅल्यू भेटते तर सबशेलची, दॅट मीन्स L ची ऍक्च्युअली. सो व्हॅल्यू ऑफ L लाईज बिटवीन दी 0 to n-1 इन अ पर्टिक्युलर n शेल. हे आपल्याला माहिती आहे, आता व्हेरी वेल नोन आहे आपल्यासाठी हा पॉइंट. जर आपण इथे वेगवेगळ्या व्हॅल्यूज जर तिथे पुटअप जर केल्या एनच्या, दॅट मीन्स दॅट शेल नंबर, तर आपल्याला कुठल्या टाईपचे सबशेल्स किंवा एलच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या भेटतात. ते इथे काही एक्झाम्पल्स जे आहेत ते घेऊन जे आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे ते आपण बघू. इफ n इक्वल्स टू 1, इफ n इक्वल्स टू 1, दॅट मीन्स शेल नंबर जो आहे तो 1 असेल तिथे, दॅट मीन्स फर्स्ट शेल जर असेल, then L equals to 0 because of this formula 1 minus 1 equals to 0. याचा अर्थ तिथे जी सबशेल प्रेझेंट आहे ती कुठली राहणार, ओनली वन सबशेल इज प्रेझेंट, दॅट इज S. आणि तिचा नंबर जो आहे तो कुठला राहणार, दॅट इज 1S. फर्स्ट शेल मधली S सबशेल असा त्याचा मिनिंग होतो, दॅट इज 1S. 1 मीन्स व्हॅल्यू ऑफ N and S which is a subshell present in first shell. So if n equals to 1, then L equals to 0, that is 1S. That is n equals to 1 in shell, only one subshell S is present. असा हा पॉइंट दिलेला आहे.
सिंपल असा पॉइंट आहे, सिंपल मिनिंग आहे त्याचा की जर n ची व्हॅल्यू जर 1 असेल तर अशा वेळेस l ची व्हॅल्यू जी आहे ती 0 राहते बाय युजिंग फॉर्म्युला n-1. अशा वेळेस त्या n शेल मध्ये, दॅट मीन्स फर्स्ट शेल मध्ये जी सबशेल प्रेझेंट राहते ती फक्त एकाच टाईपची सबशेल जी आहे ती प्रेझेंट राहते. ती कुठली, तर ती आहे S. असा एक सिंपल पॉइंट. इफ n इक्वल्स टू 2, तोच कन्सेप्ट फक्त n ची व्हॅल्यू जी आहे ती वाढवणार. इफ n इक्वल्स टू 2 देन l इक्वल्स टू n-1 करणार आहे, दॅट मीन्स 2 - 1 दॅट इज 1. हायेस्ट व्हॅल्यू भेटणार आहे 1, दॅट मीन्स l इक्वल्स टू 0 पण येणार आणि 1 पण येणार तिथे. सो 0 आहे म्हणजे S सबशेल प्रेझेंट आहे आणि 1 आहे म्हणजे एक सेकंड सबशेल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, ती म्हणजे P. सो L इक्वल्स टू 0 and 1. Therefore, there is a presence of S and P subshell in second shell. This is 2S. 2S means 2 is n number, S is subshell. 2P, again 2 is n number and P is subshell. That is, in case of n equals to 2 shell, 2 subshells are present. जर n ची व्हॅल्यू ही 2 असेल म्हणजे सेकंड नंबरची शेल जर प्रेझेंट असेल तर सेकंड नंबरच्या शेल मध्ये 2 सबशेल जे आहेत त्या प्रेझेंट राहतील. कुठला तर एक राहणार S and another one is P. The first one is S and another one is P. If n equals to 3, simple point. n ची व्हॅल्यू जर आपण 3 जर घेतली तर l ची व्हॅल्यू येणार आहे तिथे 2. दॅट मीन्स l च्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या तिथे 0, 1 and 2 येणार आहे. l इक्वल्स टू 0, 1 and 2. याचा अर्थ काय की तिथे 3 सबशेल जे आहेत त्या प्रेझेंट राहतील, S, P and D. S, P and D आणि त्यांना नंबर द्यावा लागतील, शेल नंबर त्यांच्या आधी. बिफोर आपल्याला सबशेलच्या बिफोर प्लेस करावा लागेल शेल नंबर. सो शेल नंबर इज, दॅट मीन्स n इक्वल्स टू 3. सो 3S, 3P, 3D. अशा प्रकारे रिप्रेझेंटेशन जे आहे ते तिथे करावं लागेल. याचा अर्थ काय होतं की थर्ड नंबरच्या शेलमध्ये 3 टाईपच्या सबशेल ज्या आहेत त्या प्रेझेंट आहेत. कुठल्या आहेत तर एक आहे S, another one is P and the third one is D. फर्स्ट शेल मध्ये दॅट मीन्स n इक्वल्स टू 1, एकच सबशेल प्रेझेंट आहे, दॅट इज S. When n equals to 2, that means second shell. Second shell मध्ये 2 सबशेल जे आहेत ते प्रेझेंट आहेत, that is S and P. When n equals to 3, there is a presence of 3 type of subshells, that is S, P and D. If n equals to 4, that means शेलचा नंबर जो आहे तो 4 जर असेल तर अशा वेळेस n-1 जर केलं ते येते 3, that means L ची मॅक्सिमम व्हॅल्यू 3 येणार. That means values of L equals to 0, 1, 2, 3. याचा अर्थ काय की तिथे 4 सबशेल जे आहेत त्या प्रेझेंट आहेत. कुठल्या 4 सबशेल प्रेझेंट राहणार तर एक राहणार S, another one is P, the next one is D and the last one is F. S, P, D, F. शेल नंबर 4, n ची व्हॅल्यू 4, शेल नंबर 4. That means n equals to 4. That's why it contains 4 types of subshell, that is S, P, D and F. फोर्थ शेल मध्ये चारही शेल लिहिताना त्या शेलचा नंबर जो आहे तो प्रिफिक्स मध्ये इथे पुटअप करायचा. दॅट मीन्स S सबशेल प्रेझेंट इन फोर्थ शेल, दॅट इज 4S. P सबशेल प्रेझेंट इन फोर्थ शेल, दॅट इज 4P. D subshell present in fourth shell, that is 4D. F subshell present in fourth shell, that is 4F. So that 4 represent the shell number. So ह्या कंडिशन्स इथे लक्षात ठेवायच्या. सिंपल मॅनर मध्ये आपल्याला तिथे म्हणता येईल की फर्स्ट शेल मध्ये एकच सबशेल प्रेझेंट आहे, दॅट इज एस. सेकंड शेल मध्ये 2 सबशेल प्रेझेंट आहेत, एस एंड पी. थर्ड सबशेल मध्ये जे आहे ते 3 सबशेल प्रेझेंट आहेत, एस, पी अँड डी. And the last shell, that means fourth shell, not last, it is the fourth shell. It contains 4 types of subshell, that is S, P, D and F.
after fourth shell onwards, that means fifth, sixth, seventh and so on, these four types of shells are compulsory present. हे तिथे लक्षात ठेवायचं. जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तिथे डिस्क्राईब करू, ते पाहू, तेव्हा तुम्हाला 5th नंबर शेल, 6th नंबर शेल जे आहेत, 7th नंबरची जी शेल आहे त्यामध्ये सबशेल कसे प्रेझेंट असतात ते तिथे समजेल. नाव द नेक्स्ट पॉइंट ऑफ अझिमुथल क्वांटम नंबर. सिंपल असा एक पॉइंट दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. तिथे वेगवेगळ्या सबशेल्सचं वेगवेगळ्या शेल्स मध्ये जेव्हा त्या प्रेझेंट असतात तेव्हा त्यांची एनर्जी लेवल जी आहे ती कशी असते. सो इफ the value of L is same, आपण एक कंडिशन टाकत आहे इथे. इफ द व्हॅल्यू ऑफ L इज सेम, दॅट मीन्स अझिमुथल क्वांटम नंबर जो आहे तो तिथे सेम आहे. दॅट मीन्स सेम सबशेल प्रेझेंट आहे असा त्याचा मिनिंग होतो. बट द व्हॅल्यू ऑफ N इज डिफरंट. But the value of N is different. कंडिशन काय टाकली आपण तिथे, आपल्याला एनर्जीज ज्या आहेत त्या कम्पेअर करायच्या आहेत सबशेल्सच्या. बट कंडिशन काय टाकली, इफ द व्हॅल्यू ऑफ L इज सेम, अझिमुथल क्वांटम नंबर जो आहे तो आपण सेम घेतला, सपोज 0 घेतला तर तिथे जी सबशेल येणार ती येणार S. 1 घेतला तर ती जी सबशेल येणार, प्रिव्हियस पॉइंट्स मध्ये आपण पाहिलं, 1 जर घेतला तर तिथे जी सबशेल येणार ती P येणार, 2 जर घेतला तर ती D सबशेल येणार. सो दॅट मीन्स L इज सेम बट द व्हॅल्यू ऑफ N इज डिफरंट. अशी कंडिशन जी आहे ती आपण इथे पुट अप केली. सो या कंडिशन मध्ये एनर्जीची जी काही ऑर्डर इथे आपल्याला भेटेल ती कशी असेल ते आपल्याला इथे पाहायचं आहे. सो इन दॅट कंडिशन, फॉर एक्झाम्पल L आपण सेम घेताय, दॅट मीन्स सपोज L इक्वल्स टू 0 आपण घेतला म्हणजे S सबशेल आली, आणि N डिफरंट घेताय. सो N ची व्हॅल्यू आपण घेतली 1, सबशेल L इक्वल्स टू 0 घेतला म्हणजे सबशेल आली S. सो 1S, then 2S, then 3S, 4S, 5S and so on. So L equals to आपण 0 घेतला त्याच्यामुळे एका स्टेजची सबशेल जी आहे ती इथे आपण घेतली, दॅट इज S सबशेल. N ची व्हॅल्यू डिफरंट घेतली. हियर N equals to 1, here N equals to 2, N equals to 3, N equals to 4, N equals to 5. सो अशी जर कंडिशन असेल तर अशा कंडिशन मध्ये एनर्जी लेवल्स ज्या आहेत त्या कशा राहतील. So energy of 1s is less than energy of 2s, is less than energy of 3s, is less than energy of 4s, is less than energy of 5s and so on. If L is same but N is different, then the order of energies of that particular condition is like this. 1s is greater than 2. 1s is less than 2s, is less than 3s, is less than 4s, is less than 5s. याचा मीनिंग काय होतो, तर S सबशेल प्रेझेंट इन फर्स्ट शेल याची जी एनर्जी आहे ती कमी आहे कोणापेक्षा, S सबशेल प्रेझेंट इन सेकंड शेल याची सुद्धा एनर्जी कमी आहे कोणापेक्षा, तर S सबशेल प्रेझेंट इन थर्ड शेल इट इज लेसर दॅन S सबशेल प्रेझेंट इन फोर्थ शेल, इट इज लेस दॅन S सबशेल प्रेझेंट इन फिफ्थ शेल. सो एनर्जीचा असा ट्रेंड जो आहे तो आपल्याला इथे भेटते जेव्हा L इक्वल्स टू आपण 0 घेतला आणि N इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 5, 6 असे डिफरंट व्हॅल्यू तिथे घेतली. आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला घेता येते. सपोज हियर वी हॅव 2p, 3p, 4p, 5. अगेन L इक्वल्स टू सेम, L जो आहे तो आपण सेम घेतला. हियर वी टेक L इक्वल्स टू 1, सो P सबशेल इज प्रेझेंट and N is different. Here N equals to 2, N equals to 3, N equals to 4, N equals to 5. Again we got same trend here, that is 2p. The energy of 2p
is less than energy of 3p, is less than energy of 4p, is less than energy of 5p and so अशा प्रकारचे ट्रेंड्स जे आहेत ते आपल्याला इथे भेटत आहे इन केस ऑफ सेम सबशेल इन प्रेझेंट इन व्हेरियस शेल्स. सेम सबशेल प्रेझेंट आहे बट शेल जे आहे ते डिफरंट आहे. दॅट मीन्स डिफरंट नंबर ऑफ शेल मध्ये जे आहे ते प्रेझेंट आहे 1 2 3 4 5 अँड सो ऑन. सो हा ट्रेंड जो आहे तो आपल्याला इथे भेटतो. आपल्याला जर अझिमुथल क्वांटम नंबर यूज करून अँग्युलर मोमेंटम ऑफ ऑर्बिटल जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. सो बाय युझिंग azimuthal quantum number we are able to calculate orbital angular moment. Orbital angular momentum is calculated by using azimuthal quantum number and its formula is orbital quantum number equals to root L multiplied by L plus 1 multiplied by H divided by twice pi. असा सिंपल फॉर्म्युला जो आहे तो आपण तिथे यूज करू शकतो. वेअर एल इज अझिमुथल क्वांटम नंबर, एच इज प्लँक्स कॉन्स्टंट. सो ह्या टर्म्स ज्या आहेत त्यांच्या व्हॅल्यूज इथे पुटअप केल्या तर आपल्याला वेगवेगळ्या ज्या सबशेल्स आहेत त्यांचे आपल्याला इथे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम जे आहे ते कॅल्क्युलेट करता येते. सो फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला तिथे फक्त लर्न पाहिजे. ठीक आहे. सो फॉर एस सबशेल आपल्याला जर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट करायचं असेल तर सिंपल असं कॅल्क्युलेशन आहे. एल इक्वल्स टू 0 therefore that L multiplied by L plus 1 that is also equals to 0. That means root 0 multiplied by H divided by twice pi it is also 0. So finally orbital angular momentum for S subshell equals to 0 दिखे ना. L ची व्हॅल्यू जी आहे ती P सबशेल साठी जी आहे ती आहे 1. ती जर पुटअप केली आपण इथे तर आपल्याला ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम फॉर P सबशेल जे आहे ते तिथे भेटते. दॅट इज रूट 2 मल्टिप्लाइड बाय H डिवाइडेड बाय ट्वाइस pi. सो असे सिंपल रिलेशन जे आहे ते यूज करून आपण ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम जे आहे ते इथे कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज इन केस ऑफ अझिमुथल क्वांटम नंबर हा नंबर यूज करून आपण प्रत्येक सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यांची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे ती आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बाय युझिंग अझिमुथल quantum number we are able to calculate the maximum electron capacity of each subshell. प्रत्येक सबशेलची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी जी आहे ती आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग अझिमुथल क्वांटम नंबर. सो ते कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला तिथे एक इक्वेशन जी आहे ती यूज करावी लागते. सो आपण पाहणार आहे the number of electrons present in a particular subshell is equals to a relation use करायचं is equals to 2 multiplied by 2L plus 1. सिंपल असं हे रिलेशन आहे वेअर L इज अझिमुथल क्वांटम नंबर. सो अझिमुथल क्वांटम नंबरचं हे जे रिलेशन आहे दॅट इज 2 मल्टिप्लाइड बाय 2L plus 1 हे यूज करून आपण प्रत्येक सबशेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी किती आहे ते इथे कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल फॉर S subshell number of electrons equals S subshell आहे that means L ची व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे. 2 multiplied by 0 equals to 0 plus 1 that means 1 multiplied by 2 so its answer is 2. So for S subshell number of electrons equals to 2. That means 2 number of electrons.
सेम फॉर्म्युला यूज करून आपण इथे काढू शकतो फॉर पी सबशेल number of electrons equals to p subshell साठी by using this formula number of electrons इथे येतात 2 multiplied by 2 multiplied by L. In case of p subshell, value of L is 1 plus 1. So 2 plus 1, that is 3 multiplied by 2, that is equals to 6 electron. By this way, we are able to calculate the number of electrons for D subshell. For D subshell, number of electrons equals to, by using this formula, there are 10 electrons are present, and finally for F subshell, maximum capacity or number of electrons equals to 14 electrons. लक्षात ठेवायचं S subshell ची maximum electron capacity 2 electrons. P subshell maximum electron capacity 6 electrons. D subshell maximum number of electron 10, and finally S subshell maximum number of electron 14. So these are maximum electron capacity of 4 types of subshells by using azimuthal quantum number. Now ह्या ज्या सबशेल्स आहेत किंवा जे ऑर्बिटल्स आहेत यांचा शेप सुद्धा आपल्याला जो आहे तो इथे डिस्क्राइब केलेला आहे इन केस ऑफ azimuthal quantum number. So shape of orbital in case of S, its shape or geometry is, in case of S, its shape is spherical. In case of P, that is dumbbell shape. The third subshell or third orbital, that is D, its shape is double dumbbell shape, and in case of F, its shape is complex. So ऑर्बिटल्स जे आपण यूज करणार आहे किंवा हे जे सबशेल्स जे यूज करणार आहे त्यांचे जॉमेट्री किंवा शेप सुद्धा अझिमुथल क्वांटम नंबर डिस्क्राइब करताना जे आहे ते सोमरफेल्डनी जे आहे ते तिथे दिलेले आहे. एस जे ऑर्बिटल आहे त्याचा शेप जो आहे तो स्पेरिकल इन शेप आहे, स्पियर लाइक शेप. पी सबशेल और पी ऑर्बिटल इट्स शेप इज डम्बेल शेप. डी ऑर्बिटल असेल तर डबल डम्बेल शेप, and in case of F orbital, its shape is complex. Overall, this is about azimuthal quantum number or angular quantum number or secondary quantum number or subsidiary quantum number.